एक्सप्रेस ठळक घडामोडींसाठी पाहूयात हेडलाईन्स। आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त कमळापूर येथे कडवाकुट्टीचे वाटप। भिलवडी येथे सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी घटनेच्या निषेधार्थ कवटेमहांकाळ येथे एसटी बसची तोडफोड। खानापूर तालुका काँग्रेसच्या वतीने शासनाच्या नोटाबंदीच्या विरोधात निदर्शने। सारशिंग येथे विविध विकास कामांचा आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या हस्ते शुभारंभ। तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत हिंगणगाव बुद्रुक शाळेचे वर्चस्व। कवटेमहांकाळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा। माजी मंत्री आमदार डॉक्टर पतंगराव कदम यांचा वाढदिवस होणार साध्या पद्धतीने साजरा। आमचे नेते शेतकऱ्यांचे भाग्यविधाते, टेंबू योजनेचे जनक, कार्यसम्राट आमदार माननीय अनिल भाऊ बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त कमळापूर येथे शेतकऱ्यांना शिवबंधन ते जनबंधन कार्यक्रमांतर्गत युवा नायक माननीय सुहास भैया बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून कडबाकुट्टी चाप कटर मशीनचे वाटप करताना चेअरमन माननीय राहुल साळुंखे, सरपंच माननीय नामदेव शिरतोडे, विलास तात्या साळुंखे, दयानंद नाना साळुंखे, ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते। भिलवडी येथे सामूहिक बलात्कार करून बालिकेचा खून केलेल्या घटनेच्या निषेधार्थ कवटेमहांकाळ अथनी एसटी बसची तोडफोड करण्यात आली। कवटेमहांकाळमध्ये तणावपूर्ण वातावरण बनले। कवटेमहांकाळ येथील सर्व व्यवहार बंद केले। तसेच शहरातील MRF टायरच्या दुकानावर दगडफेक करून काचा फोडल्या व गाडीवर दगडफेक करून गाडीच्याही काचा फोडण्यात आल्या। शहरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे। खानापूर तालुका काँग्रेसच्या वतीने शासनाच्या नोटाबंदीच्या विरोधात निदर्शने। खानापूर तालुका काँग्रेस व विटा शहर काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिव भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली व तालुका अध्यक्ष रवी अण्णा देशमुख, शहर अध्यक्ष दत्ताभाऊ चौथे, विटा उपनगराध्यक्ष किरण तारळेकर, जिल्हा परिषद सदस्य सुहास नाना शिंदे, खानापूर नगराध्यक्ष पीरजादे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये केंद्र शासनाच्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात निदर्शने करण्यात आली व मोर्चाने तहसील कार्यालयावर जाऊन तहसीलदार कल्पना ढवळे मॅडम यांना निवेदन देण्यात आले। तालुका पत्रकार संघाच्या पत्रकार दिनाच्या वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन महाकाली उद्योग समूहाच्या नेत्या आदरणीय अनिता वहिनी साहेब यांच्या हस्ते झाले। गेली 18 वर्षे या स्पर्धेचे उद्घाटन स्वर्गीय अण्णा करायचे अशा आठवणी सांगून वहिनींनी पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। वृत्तपत्र जनतेचे नेत्र आहे, त्याचबरोबर समाज माणसाचा आरसा आहे। तालुक्याचे ज्वलंत प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले। यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी सभापती वैशाली पाटील, नगराध्यक्ष साधना कांबळे, उपनगराध्यक्ष स्वाती पाटील, नगरसेवक गटनेते चंद्रशेखर सगरे, अय्याज मुल्ला, गजानन कोठावळे आदींसह उपस्थित होते। आज सकाळी 9 वाजता सारशिंगे गावात विविध विकास कामांचा शुभारंभ माननीय कार्यसम्राट आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या हस्ते झाला। जाधवमळा रस्ता 15 लाख रुपये, DPDC गावातील अंतर्गत रस्ता 6 लाख रुपये 25-15, व्यायामशाळा 7 लाख रुपये, जिल्हा क्रीडा विभाग, कमानीजवळ सुशोभीकरण ब्लॉक बसवणे 2 लाख रुपये, 14वा वित्त आयोग, समाज मंदिर जवळ एक खोली बांधणे 60,000 रुपये 15% निधी अशा एकूण 30 लाख रुपये किमतीच्या विकास कामांचा शुभारंभ झाला। त्या प्रसंगी उपस्थित नेते व सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत हिंगणगाव बुद्रुक शाळेचे वर्चस्व। नुकत्याच पार पडलेल्या कडेगाव तालुक्यातील क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा हिंगणगाव बुद्रुक या शाळेने सांघिक सर्व स्पर्धांचे अजिंक्यपद पटकावले। यात लहान गटातील कबड्डी व खो खो तसेच धावणे रिले यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा स्तरावर संघाची निवड झाली। वैयक्तिक क्रीडा प्रकारात 100 मीटर धावणे प्रथम क्रमांक व 50 मीटर धावणे द्वितीय क्रमांक शाळेतील सुशांत विक्रम कदम याने मिळवला। त्याची जिल्हा स्तरावर स्पर्धेसाठी निवड झाली आहे। या स्पर्धेसाठी सागरेश्वर सुदगिरणी कडेगावचे व्हाईस चेअरमन श्री महेश कदम यांचे विशेष सहकार्य लाभले। शाळेचे अभिनंदन व कौतुक सर्व स्तरांमधून होत आहे। पंचायत समिती कडेगाव सदस्या सौ विश्रांती शिंदे, सरपंच सौ वैशाली सुतार, श्री आबासो माळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, पालक, केंद्र प्रमुख श्री लक्ष्मण महापुरे यांनी अभिनंदन केले। कवटेमहांकाळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने
भाजप सरकारने निषेधार्थ व म्हैसाळ योजनेचे पाणी देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची वीज बिले माफ करावीत. नरेंद्र मोदींनी 50 दिवसांची मुदत जाहीर करूनही गरीब जनतेचे हाल थांबले नाहीत. एटीएम व सर्व बँकांबाहेर रांगा तशाच आहेत. या प्रमुख मागण्यांसाठी आज तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चाचे नेतृत्व सभापती प्रशांत शेजाळ, अभिराजे शिंदे, संजय कोळी, महेश धुमाळ व तालुक्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. माजी मंत्री आमदार डॉक्टर पतंगराव कदम यांचा वाढदिवस होणार साध्या पद्धतीने साजरा. माननीय आमदार डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांचा वाढदिवस रविवारी दिनांक 8 जानेवारी 2017 रोजी मातोश्री बयाबाई कदम कन्या महाविद्यालयाच्या पटांगणामध्ये पार पडणार आहे. सकाळी 9:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत व दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शुभेच्छा स्वीकारणार आहेत. वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. माननीय आमदार डॉक्टर पतंगरावजी कदम सदर दिवशी 6 वाजता नियोजित दौऱ्यामुळे परगावी जाणार आहेत अशी माहिती मिळाली आहे. घाटनांद्रे गावचे माजी सरपंच व कवटेमंगळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमर शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुमनताई पाटील व महाकाली साखर कारखान्याच्या संचालिका अनिता वहिनी सगरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घाटनांद्रे येथे बैठक पार पडली. यावेळी अमर शिंदे म्हणाले की स्वर्गीय आराराबा व स्वर्गीय विजय अण्णांच्या कुटुंबियांना पाठबळ देऊन जिल्हा परिषद व पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता येईल असे ते म्हणाले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती गजानन काका कोठावळे, दत्ताजीराव पाटील, भाऊसाहेब पाटील, राष्ट्रवादी ग्रंथालयाचे चिटणीस अर्जुन खिलारे, उपसभापती जगन्नाथ कोळेकर, महिला सुरेखाताई कोळेकर, युवकचे तालुकाध्यक्ष गणेश पाटील आदी घाटनांद्रेमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुन्हा भेटूया ताज्या व ठळक घडामोडींसह. पाहत रहा 7 स्टार एक्सप्रेस. नमस्कार.